नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी जॉब चॅनलवरती. आज आपण मृद व जलसंधारण विभाग यांच्यातर्फे जी जॉब अपडेट आलेली आहे आपण ते पूर्ण बघणार आहोत. त्यामध्ये जे अपडेट्स आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत की इथे जागा किती असणार आहे, त्यानंतर फॉर्म कसे भरायचे आहेत, त्यानंतर इथे वयोमर्यादा काय असणार आहे, पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, पूर्णपणे आपण बघणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. सो इथे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेणार आहोत. 21 डिसेंबर 2023 यापासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. तुम्हाला ही जी लिंक आहे मी ती पूर्णपणे देणार आहे, जे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामध्ये टाकणार आहे. स्टार्ट डेट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म सांगितलेला आहे बघा, 21 डिसेंबर 2023 11 वाजल्यापासून आणि एंड डेट ऑफ ॲप्लिकेशन 10 जानेवारी 2024 असणार आहे. सो इथे PDF आहे, तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत आपण. एकूण जागा 670 जागा आहेत. इथे फीज किती असणार आहे, वेतन किती असणार आहे, नोकरीचे प्रकार म्हटलं तिथे परमनंट भरती आहे, परमनंट नोकरी असणार आहे. ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, इथे दिलेला आहे बघा. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करू शकता किंवा इथे ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर इथे ऑलरेडी रजिस्टरवरती क्लिक करू शकता. न्यू रजिस्ट्रेशनवरती हे पेज ओपन होणार आहे, पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर इथे रजिस्टर नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅरेक्टर्स फिल करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. इथे आय ॲग्री करून ही पूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे. इथे पर्सनल डिटेल्स असणार आहे. त्यानंतर इथे जे तुम्हाला पूर्णपणे माहिती भरल्यानंतर जनरेट OTP करायचा आहे. त्यानंतर इथे जे आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टली तुम्हाला सबमिट फॉर्म करून घ्यायचा आहे, रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता PDF आहे ते आपण पूर्णपणे बघून घेऊयात. इथे 22 पानी PDF आहे, आपण बघून घेऊयात. 670 जागांसाठी आहे. जी फॉर्म फी आहे बघा, अर्ज फी आहे, खुला प्रवर्गासाठी आहे 1000 रुपये फॉर्म आहे, फॉर्म फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फॉर्म असणार आहे. परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक सांगितलेला आहे. त्यानंतर अजून PDF मध्ये मेन्शन केलेलं आहे बघा, किती जागा निघालेली आहे, अनुसूचित जाती आहे, त्यानंतर इथे जे सामाजिक आरक्षण व टक्केवारी आहे त्यांच्यानुसार इथे जागा आहेत. वेगळ्या खेळाडूंसाठी किती आहे, महिलांसाठी 30% आहे, खेळाडूंसाठी 5% आहे, त्यानंतर दिव्यांगासाठी किती आरक्षित जागा आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर पात्रता बघा, इथे जे भारतीय नागरिकत्व तुम्ही पाहिजे आहे म्हणजे इंडियन सिटिझनशिप पाहिजे आहे. वयोमर्यादा दिलेला आहे बघा, उमेदवाराचे वय 19 वर्ष असावे, खुले प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष पाहिजे आहे. मागासवर्गीयांसाठी जे लास्ट म्हणजे कमाल एज आहे ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे सांगितलेलं आहे. दिव्यांगासाठी उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्ष, खेळाडूंसाठी 43 वर्ष, अनाथ उमेदवारांना 43 वर्षापर्यंत इथे मुभा आहे. पात्रता सांगितलेला आहे. तुम्ही 19 ते 38 वर्षापर्यंत असेल तर खुल्या प्रवर्गासाठी इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघा, जलसंधारण अधिकारी गट ब अर्जपात्र उमेदवारांना शासनाच्या मान्यता दिलेले 3 वर्ष कालावधीचे जे अभियांत्रिकीमधील पदविका पाहिजे आहे. तुमचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर इथे पात्रता अजून दिलेलं आहे, गणण्याचे दिनांक दिलेला आहे, परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. इथे परीक्षेचं स्वरूप चेक करू शकता तुम्ही. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी अटी दिलेल्या आहेत, तुम्ही ते पूर्णपणे यायला पाहिजे आहे. तुमचे जे टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होऊन जाणार आहे. कागदपत्र त्यानंतर पडताळणी होणार आहे. त्यानंतर इथे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, त्यामध्ये तपशील प्रश्नांचे गुण दिलेले आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमान चाचणी, तांत्रिक एकूण 100 गुण असणार आहे आणि परीक्षेची कालावधी 120 मिनिटांची असणार आहे. त्यानंतर इथे परीक्षा सांगितलेलं आहे त्यांनी टीप म्हणून कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे. इथे शुल्क दिलेले आहे 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये सांगितलेलं आहे. नॉन रिफंडेबल फी आहे, त्यामुळे तुमचा जर अभ्यास झाला असेल, तुम्ही जर व्यवस्थित हे करण्याचं असेल तरच नक्की फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करू शकता. इथे वेतन 42,800 ते 1,32,300 पर्यंत भेटून जाणार आहे. जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर तुम्ही मेल असू दे फिमेल असू दे नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर इथे कॅटेगरी म्हटलं तर महाराष्ट्र शासनाचा जॉब आहे, फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहेत. ही पूर्ण PDF मध्ये माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला, की नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही एलिजिबल असेल तर नक्कीच फॉर्म भरून घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कोणत्या कोणत्या अटी आहेत ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. जॉबसाठी जे कोणी ॲप्लिकेशन करताना पूर्णपणे माहिती वाचून घ्यायची आहे आणि ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.